नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल खुसखुशीत खमंग मसाला पुरी. त्यासाठी आपण घेत आहोत 1 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी रवा, पाव वाटी ज्वारीचे पीठ, पाव वाटी डाळीचे पीठ. त्यासाठी मसाले घेत आहोत 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, लाल तिखट, 2 चमचे तीळ, हळद व आपण घेणार आहोत हिंग. आता आपण हे सर्व एक मिक्स करून त्याच्यामध्ये 2 चमचे तेलाचे कडक मोहन घालणार आहोत. आपल्याला आता हे मोहन घातलेलं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व पिठाला चांगलं चोळूनही घ्यायचं आहे, जेणेकरून मोहन सर्व पिठाला एकसारखं लागलं जाईल. आता आपण हे मोहन चांगलं चोळून घेणार आहोत. तेल सर्व पिठाला एकसारखं लागल्यामुळं पुऱ्या खुसखुशीत व्हायला मदत होते. आपल्याला आता याच्यामध्ये थोडंसं लसूण व मिरची खलबत्त्यात चेचून घालायचे आहे. आपण आता याच्यामध्ये लसूण व मिरची घालून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरही घालणार आहोत. कोथिंबीरीमुळे पुऱ्यांना चव एकदम छान येते. ते सर्व मिक्स करून थोड्या थोड्या पाण्याने आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवणार आहोत. पाणी जर जास्त झालं तर पीठ पातळ व्हायची शक्यता असते व चांगलं मळून एकसारखं घेणार आहोत. आपल्याला पीठ खूप मऊ मळायचं नाही, तर आपल्याला पीठ घट्ट मळायचं आहे. त्याच्यामुळं पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात. आता आपण पीठ अर्ध्या तासासाठी झाकण लावून ठेवणार आहोत, जेणेकरून रवा भिजण्यास मदत होईल. आपलं पीठ भिजून झालेलं आहे. आता आपण थोडं परत हे पीठ मळून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला एकदम खुसखुशीत पुऱ्या तयार करायच्या आहेत. आपल्याला आवडीनुसार आपण आता गोळे करून घेऊन त्याच्या पुरी लाटणार आहोत. मी पिठाचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटलेल्या आहेत. तुम्ही एक मोठा गोळा घेऊन त्याचं मोठी चपाती लाटून वाटीच्या साहाय्याने तुम्ही त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या पुऱ्या करू शकता. बघा, हे आपल्याला पुऱ्या ह्या मध्यम प्रकारच्या लाटायच्या आहेत. जास्त जाडही करायच्या नाहीत व जास्त पातळही करायच्या नाहीत. पातळ पुरी केली की ती कडक होते. ह्याप्रमाणे आपल्याला सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता माझ्या सर्व पुऱ्या झाल्यानंतर मी पुऱ्या तळण्यास घेणार आहे. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. आपल्याला ह्या पुऱ्या आता तळायच्या आहेत. एक एक करून आपण पुरी तळणार आहोत. पुरी तळताना गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची, जास्त हाय पण ठेवायची नाही. त्यामुळं वरून पुरी भाजली जाते व आतून भाजत नाही. अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. ह्या पुऱ्या चवीला अतिशय छान लागतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद.